दर्यापूर तालुक्याअंतर्गत येत असलेले येवदा या गावाला महाभारतकालीन पार्श्वभूमी असून तत्कालीन कालखंडात हे गाव चक्रवर्ती नगर म्हणून ओळखले जात होते. बदलत्या काळानुसार गावात संपूर्ण चेहरामोहरा बदलून गेला, परंतु आज मात्र 100 वर्षाच्या आधीपासून येवदा येथील प्रतिष्ठित नागरिक कळमकर बंधू राम जन्मोत्सवानिमित्त कारंजा येथील श्री नामदेव महाराजांचा प्रसाद म्हणून गेल्या 3 पिढ्यांपासून ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात राबविण्यात येते. सुरुवातीला स्वर्गीय संपतराव कळमकर, त्यानंतर स्वर्गीय रामदास कळमकर, त्यांचे पुत्र सुनील कळमकर, नाना कळमकर, विलास कळमकर ही परंपरा चालवित आहे. राम जन्मोत्सवानिमित्त परिसरातील उमरी, पिंपळोद, वडनेर, गंगाई, राजखेडा, येरडगाव, वरुड, कुलट, घोडचंदी शहीद, दर्यापूर, अंजनगाव यासारख्या असंख्य गावकरी वर्ग त्यांच्या घरी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. जवळपास 8 ते 10 हजार भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता उपस्थित राहतात. राम लाडू हे 5 कडधान्यापासून तयार केले जाते. राम लाडू तयार करण्याकरिता कारंजा, दर्यापूर, वाशिम, मूर्तिजापूर या ठिकाणचे भक्त मंडळी निस्वार्थी सेवा म्हणून उत्कृष्ट भोजन बनविण्याकरिता आवर्जून उपस्थित असतात. येवदा नगरीत राम जन्मोत्सवानिमित्त नामदेव महाराज प्रसाद म्हणून राम लाडू लोकांच्या आवडीचा विषय राहतो आणि वर्षातून एकदाच बनणारा पदार्थ लोकांना आस्वादाला मिळत असल्याने गाव व परिसरातील लोकांची एकच झुंबड झालेली असते. अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.